मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्यातील प्रत्येक व्यक्तीला लखपती करण्याचा संकल्प जाहीर केला। मात्र त्यांच्याच नांदेडमधल्या एका महिलेला आपल्या कुटुंबाच्या मूलभूत गरजांसाठी पोटच्या मुलाची विक्री करावी लागल्याची घटना समोर आली आहे। पाहुयात एक वृत्तांत। या आहेत रेखा डुबुकवाड। घरात दारिद्र्य 5वीला पुजलेलं, पतीही त्यांना सोडून गेलाय। घरात लहान 4 मुलं, त्यामुळं सर्वांची जबाबदारी त्यांच्यावरच। घरातल्या दारिद्र्यामुळं मुलांचा सांभाळ कसा करायचा हा त्यांच्या पुढचा सर्वात मोठा प्रश्न। पोटच्या गोळ्याचे हाल पाहावेनात, त्यामुळं काळजावर दगड ठेवून या आईनं आपल्या मुलाला विकण्याचा निर्णय घेतला। एका मुलाला त्यांनी अवघ्या 5,000 रुपयात परमार कुटुंबियांना विकलं। मात्र आता या मातेचं मातृप्रेम पुन्हा जागृत झालंय। तिला आपलं बाळ परत हवंय, त्यासाठी तिचा संघर्ष सुरू आहे। पालन पोषण करू शकत नाही म्हणून ते कुठेही चांगलं राहावं लेकरू, त्याचं चांगलं व्हावं असा विचार केले मी। ह्याच लेकरांचं चांगलं व्हायला गेले म्हणून मला असं माहित झालं की त्यांच्या भावाचे भांडणे लेकराला मारून टाकतील म्हणून। नंतर असं मागायला गेले की माझं बाळ द्या। रेखा यांनी भाग्यनगर पोलीस स्थानकात याबाबत रीतसर तक्रार करून मुलाची मागणी केली आहे। मात्र पोलीस आता दत्तक विधान कायद्यातील त्रुटी तपासत आहेत। एक महिला आलेली होती आणि तिनं आमच्याकडे एक तक्रार दिलेली आहे की तिनं स्वखुशीने आपलं मूल हे परमार म्हणून एक फॅमिली आहे त्यांना इथवर हद्दीतील त्यांना दिलेलं आहे। तिच्या म्हणण्यानुसार तिने दत्तक विधान आणि नोटरी करून दिलेलं आहे, परंतु तिला तिच्या मुलाची आठवण येत आहे आणि त्याबद्दल तिने मोबदला घेतलेला आहे असं तिचं म्हणणं आहे। एकंदरीतच ही सर्व सिव्हिल सूट किंवा दत्तक विधान कायद्याअंतर्गत येणारी बाब आहे आणि या संदर्भात भारतीय दंडविधान संहिता त्याचप्रमाणे कायदेशीर इतर सर्व तरतुदी पडताळून आपण त्याच्या अंतर्गत कायदेशीर कारवाई करत आहोत। तुर्तास त्या बाईचा अर्ज घेऊन घेतलेला, स्त्रीचा अर्ज घेतलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत जी कायदेशीर कारवाई येत आहे त्याच्या अंतर्गत कारवाई पोलीस करत आहेत। कायदा या मुलीला तिचं मूल परत मिळवून देईल हे, मात्र तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही याची खात्री कोणी देऊ शकेल का हा खरा प्रश्न आहे। गरिबीचं शापी जीवन जगणाऱ्या आईवर 4 पैशांसाठी आपल्या मुलाला विकण्याची वेळ यावी यापेक्षा मोठं दुर्दैव ते कोणतं। एका बाजूला आम्ही विकसित राष्ट्राची स्वप्न रंगवत असताना समाजातलं गरिबीचं हे जळजळीत वास्तव पुन्हा पुन्हा समोर येतं आणि साऱ्या समाजाला अंतर्मुख करून जातं। राजू गिरीसह विलास बडे, मी मराठी, नांदेड। बातमीपत्रामध्ये